नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कन्या राशीसाठी हा एप्रिल महिना कोणकोणती फळे घेऊन आलेला आहे किंवा कोणकोणते परिणाम घेऊन आलेला आहे। परंतु याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट शेअर करू इच्छिते आणि ती म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ पाहता, माझी माहिती तुम्ही ऐकता, परंतु मला पाहिजे तसे तुम्ही लाईक करत नाही आहात, कमेंट करत नाही आहात, सबस्क्राइब करत नाही आहात। सो प्लीज तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल तर लगेचच तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि तुम्हाला जर आवडलं असेल किंवा नाही आवडला असेल तेही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता, म्हणजे जेणेकरून मला काही इम्प्रूव्हमेंट करता येईल। सो प्लीज तुमच्या सहकार्याची मला गरज आहे, तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि जेवढ्या व्यक्तींना होईल तेवढ्या व्यक्तींपर्यंत तुम्ही माझे हे व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे सर्वांना पण लाभ घेता येईल प्रत्येक माहितीचा। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही जी मी माहिती तुम्हाला सांगत आहे ती कुठे ना कुठेतरी यूज होऊ शकते किंवा त्याचा लाभ कोणी पण घेऊ शकतात। तर त्यासाठी तुम्ही माझे जे काही व्हिडिओ आहेत तर ते तुम्ही जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा। तर आता आपण वळूयात की कन्या राशीसाठी हा महिना कसा असणार आहे। तर अजिबात घाबरायची गरज नाही, एकदम शुभ फळ देणारा हा महिना तुमच्यासाठी असणार आहे। का तर सर्व काही महत्त्वाची कामे जे असतील तुम्हाला करावयाची ती सगळी काही कामे अगदी तुमच्या मनाप्रमाणे होतील, सर्व कार्य तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे या महिन्यामध्ये। तर नक्कीच तुम्ही खूप आनंदी राहा, जे काही तुम्ही ठरवलेलं आहे डोक्यामध्ये तर ते पण तुमच्या मनाप्रमाणे सर्व कामे होऊ शकतात। सोबतच थोडंसं इथे सावधान पण राहण्याची गरज आहे, कारण जवळच्या व्यक्तीकडूनच तुमची फसवणूक होण्याची शक्यता दिसत आहे किंवा तुमचा विश्वासघात होण्याची शक्यता इथे दिसत आहे। तर कोणावरही लगेचच विश्वास ठेवू नका, कोणतंही काम असू दे, मग ते घरातील असो किंवा घराबाहेरील असो, तुम्हाला ते काम करताना एकदम नीट विचार करून स्वतःचा पडताळणी करूनच मग कोणता पण निर्णय घ्या, नाहीतर जवळचे व्यक्तीच तुम्हाला फसवू शकतात। घरामध्ये कोणाकडून तरी खूपच घरातील कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडूनच तुम्हाला खूपच चांगली आनंदी वार्ता मिळण्याची शक्यता इथे दिसत आहे किंवा एखाद्या नवीन पाहुण्याचे आगमन पण होण्याची शक्यता इथे दिसत आहे आणि त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असणार आहे, तुमचं घर आनंदाने प्रफुल्लित झालेलं असणार आहे। सर्वजण मिळून एखाद्या फॅमिली ट्रिपला पण जाण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या यात्रेला पण जाण्याची शक्यता आहे, देवदर्शनाला तुम्ही जाल आणि त्यामुळे पण तुमच्यामध्ये एक सकारात्मक बदल झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। काही कारणामुळे तुम्हाला घरापासून दूर जावे लागू शकते आणि त्यामुळे तुमचं मनही अस्वस्थ होईल, की कामाच्या ताणामुळे असू दे किंवा शैक्षणिक बाबतीत असू दे, तुम्हाला काही काळासाठी घरापासून थोडंसं दूर राहावे लागणार आहे। त्यामुळे तुम्ही घराला खूप मिस कराल, पण ह्यामुळे पण तुमच्या भविष्यामध्ये काही चांगलेच परिवर्तन होणार आहे किंवा यामुळे तुम्हाला चांगलेच लाभ पण मिळणार आहेत, हे विसरू नका। संतानाबाबतीत एखादी आनंदाची वार्ता तुम्हाला ह्या महिन्यामध्ये मिळणार आहे। त्यांच्या करिअरबद्दल म्हणा किंवा त्यांच्या रिझल्टबद्दल म्हणा किंवा त्यांनी एखादं काही अचीव केलेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, मग त्या कोणतीही बातमी असू दे ती तुम्हाला ह्या महिन्यामध्ये मिळणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या संतानाबद्दलचा जो अभिमान आहे, प्रेम आहे ते वाढीस लागणार आहे आणि जी खुशी, जी काही एक सुख तुम्हाला मिळणार आहे तुमच्या संतानाकडून, त्याची दुसऱ्या कोणत्याच गोष्टीसोबत तुलना कधीच होऊ शकत नाही, तर ही गोष्ट लक्षात ठेवा। वडिलोपार्जित मालमत्तेमधून तुम्हाला ह्या महिन्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आर्थिक लाभ मिळू शकतील आणि त्यामुळे तुमच्यावर जर काही कर्ज असतील किंवा तुम्ही जर एखाद्या आर्थिक संकटामध्ये असाल किंवा तुम्हाला आर्थिक चणचण होती सध्या, तर ती पण दूर होणार आहे आणि त्यामुळे तुमचं खूप मोठं ताण हलकं झाल्याचं तुम्हाला दिसून येईल। तुमचं वैवाहिक जीवन ह्या महिन्यामध्ये परिपूर्ण असणार आहे, सुखी असणार आहे। तुमचा जोडीदार तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल करण्याची शक्यता आहे किंवा तुम्हाला एखादं सरप्राईज गिफ्ट पण देण्याची शक्यता आहे किंवा तुम्ही दोघंच कुठेतरी एकांत वेळ घालवू शकता, एखादं डिनर किंवा एखादं लंच किंवा एखाद्या जवळच्याच ठिकाणी तुम्ही प्रवासाला पण जाऊ शकता आणि त्यामुळे तुमच्यातील जे काही नातं आहे ते अजून बहरेल, तुमच्या नात्याला नवीन वळण मिळू शकेल। तर नक्कीच तुम्ही याचा फायदा घेऊ शकता ह्या महिन्यामध्ये। जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी थोडंसं एक अपसेट होण्याची बातमी, म्हणजे तुम्हाला हा कालावधीसाठी थोडंसं थांबावं लागणार आहे, अजून काही वेळ वाट बघावी लागणार आहे। प्रयत्न आहे चालूच ठेवा, त्याच्यामध्ये पण काही चांगले परिणाम दिसून येतील, परंतु
जे काही जुळत आहे असं तुम्हाला वाटत असणार आहे आणि तोपर्यंतच एखादी अडचण येऊन तुमचं दार ठोठावेल. मग ही गोष्ट ह्या महिन्यामध्ये घडेल. तुमचं मूड ऑफ होण्याची शक्यता आहे. एखादी व्यक्ती तुम्हाला आवडलेली आहे पण त्यांच्याकडून तुम्हाला काही रिस्पॉन्स येत नाही आहे, अशा काही गोष्टी पण घडू शकतात ह्या महिन्यामध्ये. मग त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं वेळ वाट पाहावी लागणार आहे. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहे तर तुम्ही तुमच्या पार्टनरला एखादं सरप्राईज गिफ्ट देऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत एकांत वेळ घालवू शकता आणि त्यामुळं तुमच्या नात्याला पण एक स्टेप तुम्ही पुढे जाल आणि तुमच्या नात्यामध्ये जो काही विश्वास आहे ते वाढीस लागेल, प्रेम वाढीस लागेल. तुम्ही एकमेकांना अजून चांगल्या प्रकारे समजून घ्याल आणि त्यामुळे तुमचं रिलेशनशिपच्या दृष्ट्या हा महिना खूपच चांगला आहे असं म्हणायला हरकत नाही. व्यवसाय करणाऱ्यांना मात्र त्यांच्या कामामध्ये काही बदल करावे लागतील. तुम्ही बऱ्याच दिवसापासून ते जे पारंपरिक काम करत आहात, पारंपरिक जे तुमची कार्याची पद्धत आहे त्याच्यामधून तुम्हाला पाहिजे तसे लाभ मिळत नाही आहेत. सो मग तुम्ही काय करा, थोडंसं कामाची पद्धत बदलून बघा. पारंपरिक पद्धतीलाच एखादं थोडंसं नवीन टच तुम्ही देऊ शकता आणि त्यामुळे बघा तुमच्या आर्थिक जे काही लाभ आहेत त्याच्यामध्ये वाढ होईल. तुम्हाला मनाप्रमाणे परिणाम पण पाहायला मिळतील. सोबतच आर्थिक फायदा तर होणारच आहे, परंतु तुमचं जे काही व्यवसाय आहे त्याला प्रसिद्धी पण भरपूर प्रमाणात मिळण्याची इथे शक्यता दिसत आहे. जर तुम्ही असे बदल केले तर तुमच्या प्रसिद्धीमध्ये पण वाढ होईल. एखादी नवीन शाखा पण तुम्ही ओपन करू शकता. अजून एक म्हणजे व्यवसायानिमित्त कुठेतरी लांबचा प्रवास पण तुम्हाला करावा लागू शकतो ह्या महिन्यामध्ये, परंतु त्या प्रवासामधून तुम्हाला अजून नवीन काही आयडिया येतील, अजून नवीन काहीतरी करण्याची एक उत्साह तुमच्यामध्ये येईल. तुम्ही दुसरीकडे जाऊन काहीतरी शिकूनच याल आणि तिथे तुम्ही जे काही शिकलेला आहात तर त्याचा तुम्ही फायदा तुमच्या व्यवसायामध्ये करून घेऊन भरपूर आर्थिक लाभ तुम्ही मिळवू शकता. नोकरी करणाऱ्यांना मात्र आनंदाची बातमी आहे. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी भरभरून कौतुक मिळणार आहे. सोबतच तुमचं प्रमोशन होण्याची पण शक्यता इथे दिसत आहे. तुमचे वडीलधाऱ्या वरिष्ठ अधिकारी जे आहे ते तुमचं भरभरून कौतुक करतील. तुमच्या कामावर खुश होतील. तुमच्या वेळेवर जे तुमचं टाईम मॅनेजमेंट आहे त्याच्यावर ते खुश होतील आणि त्यामुळे नक्कीच तुमचं प्रमोशन होणार आहे. साहजिकच आहे, कन्या रास आहे, तुमचा गुरु बुध आहे आणि बुध म्हणजे तुमची बुद्धी. तुम्ही तुमच्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर तुमच्या कामाच्या ठिकाणी एक अशी छाप पाडाल की ती दुसरं कोणीच त्याचं म्हणजे सामना करू शकणार नाही. तर ही एक खूप गोष्ट चांगली घडणार आहे. करिअरच्या दृष्टीने जर पाहिला तर अगदी तुमच्या मनासारखा हा महिना आहे. का तर पहा, तुम्ही नोकरी शोधत आहात तर नक्कीच तुम्हाला मनासारखी नोकरी मिळून जाणार आहे. सोबतच तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात, ठीक आहे, तुम्ही तुमचा व्यवसाय पण सुरू करू शकता. ॲटलिस्ट तुम्ही एक सुरुवात तरी करा. मग जसं तुम्हाला पाहिजे तसे तसे तुम्हाला आर्थिक लाभ मिळायला सुरू होतील. तर ही एक चांगली गोष्ट घडणार आहे. महिलांसाठी तर खूपच चांगला महिना आहे. एखादं धार्मिक कार्य तुमच्या हातून घडणार आहे. घरामध्ये तुम्ही एखादं धार्मिक कार्य म्हणा किंवा शुभ कार्य कराल आणि त्यामुळे घरामध्ये एक वेगळंच धार्मिक आध्यात्मिक वातावरण तयार होणार आहे आणि त्या कार्याची सर्व जबाबदारी फक्त आणि फक्त तुमच्यावर असणार आहे. तुम्हालाच ते सगळं काही पार पाडावं लागणार आहे. सोबतच जर तुम्ही वर्किंग वुमन आहात तर तुम्हाला नवीन संधी चालून येतील. स्वतःला सिद्ध करण्यासाठी नवीन ऑर्डर तुम्हाला मिळतील, नवीन करार तुम्ही कराल. व्यवसायाच्या दृष्टीने ज्या कोणी वर्किंग वुमन म्हणजे नोकरी करत असतील त्यांच्यासाठी पण त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांचं भरभरून कौतुक होणार आहे. एखाद्या वेळेस तुमचंही प्रमोशन होण्याची शक्यता इथे दिसत आहे. किंवा ज्या कोणी महिलांना स्वतःचं असं एक वेगळं व्यक्तिमत्व दाखवायचं आहे किंवा तुम्हाला तुमचं घडवायचं आहे, एक वेगळंच तुमची ओळख तुम्हाला निर्माण करायची आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला ह्या महिन्यामध्ये एक नाही, दोन नाही तर अनेक संध्या मिळू शकतील. मग ती संधी फक्त तुम्ही वाट पहा. तुम्हाला वाटलं, क्लिक झालं की हां हे मी करू शकते, तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये उतरा, करा. स्वतःचं असं एक वेगळंच व्यक्तिमत्व तुम्ही इतरांना दाखवू शकता. स्वतःला तुम्ही सिद्ध करू शकता. किंवा तुम्हाला एखादा बिझनेस करायचा आहे, स्टार्टअप बिझनेस, तर ते पण तुम्ही करू शकता. यश नक्कीच मिळेल. कष्ट करा, परिश्रम करा, यश तुम्हालाच मिळणार आहे. विद्यार्थी वर्गाला मात्र तुमचं मन एकाग्र राहणार आहे. तुम्ही अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब कराल. सोबतच तुम्ही जे काही एक आवडते तुमचे विषय आहे त्याच्यामध्ये तुम्ही जास्त लक्ष द्याल, त्याच्यावर जास्त अभ्यास कराल. तुमचं ध्येय आहे ते ध्येयाच्या दृष्टीने अजून एक पाऊल तुम्ही पुढे जाल. एखादं नवीन प्रोजेक्ट पण तुम्ही हाती घेऊ शकता. शैक्षणिकदृष्ट्या एखाद्या प्रोजेक्टवर तुम्ही काम करू शकता. त्याच्यामध्ये पण तुम्ही नक्कीच प्रगती करणार आहात. समाजासाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न तुम्ही कराल. तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे. आणि एकंदरीत जर पाहिलं तर हा महिना सर्वार्थाने चांगलीच फळे घेऊन आलेला आहे. सोबतच कन्या रास असल्यामुळे
तुमचं जे काही एक प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो की वैज्ञानिक दृष्ट्या म्हणजे बुद्ध असल्यामुळे तुम्ही बुद्धीच्या जोरावरच प्रत्येक गोष्ट पाहता किंवा संशयाच्या दृष्टीने पाहता, मग ह्या गोष्टीचा तुम्हाला तुमच्या व्यावहारिक जीवनामध्ये म्हणा, सामाजिक जीवनामध्ये म्हणा, तुम्हाला ह्या गोष्टीचा नक्कीच फायदा मिळणार आहे. फक्त ही गोष्ट रिलेशनशिपपासून थोडीशी दूर ठेवा, नाही तर तिथे थोडेसे खटके उडतील. ठीक आहे, जिथे गरज आहे तिथे तुम्ही ही तुमचा स्वभाव वापरू शकता. संशोधन करणाऱ्यांसाठी पण हा जो महिना आहे ते खूपच प्रगतीनियुक्त भरलेला आहे. कारण कसं आहे की तुम्हाला अभ्यासामध्ये इंटरेस्ट असतो, तुम्ही बुद्धीच्या जोरावर प्रत्येक गोष्ट करता, तर मग संशोधन करणाऱ्यांना किंवा त्या क्षेत्रामध्ये जे कोणी व्यक्ती काम करत असतील तर त्यांच्यासाठी हा महिना एक वेगळेच रूप घेऊन आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. एकंदरीतच जर पाहिला तर सगळ्याच प्रकारे शुभ फळे देणाराच हा महिना असणार आहे कन्या राशीसाठी. आणि तुमच्यासाठी शुभ अंक हा 7 असणार आहे आणि शुभ रंग हा हिरवा असणार आहे. आणि तुम्हाला जमत असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याचं निवारण होण्यासाठी तुम्ही गणपतीची उपासना करा. जमत असेल तर संकष्टी चतुर्थीचा उपवास तुम्ही करा, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जसे पाहिजे तसे फळ मिळेल. तर अजून एक सांगायचं म्हणजे तुम्हाला जर लगेचच माझी ही माहिती आवडली असेल तर अगोदर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट करायला अजिबात विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.